नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्लॅटफॉर्म वरती. विद्यार्थ्यांनो, आपलं प्रकरण नंबर 9 धातू रूपाने आज आपलं चालू आहे. त्यामध्ये लेक्चर नंबर 2 आज आपण स्टार्ट करतोय. यामध्ये आपल्याला बघायचंय आत्मनेपद. आत्मनेपद म्हणजे काय? क्रिया केल्यानंतर जे फळ आहे ते आपल्या कर्त्याला भेटतं. म्हणजे ज्याने क्रिया केली त्यालाच ते कर्माचं फळ भेटतं. त्याला म्हणतात आत्मनेपद. आणि परस्मैपद म्हणजे काय? मी क्रिया केली पण फळ दुसऱ्याला भेटलं ते परस्मैपद. त्याच्यामध्ये आपण सर्व लकार बघितले, भविष्यकाळातले, वर्तमान काळ काय असतं, भूतकाळ काय असतं, म्हणजेच लोट लकार, लंग लकार, विधिलिंग लकार, लोट लकार हे 5 लकार आपण परस्मै पदामध्ये बघितले. तसेच 5 लकार आज आपण आत्मनेपदामध्ये पदामध्ये बघतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परस्मै पद जरी चांगले केले तरी तुम्हाला 10 पैकी 7 ते 8 मार्क मिळून जातात. त्यातल्या त्यात तुम्हाला 1 ते 2 क्वेशन याच्यावर पण असतात आत्मनेपद. आणि एकदम सिंपल आहे. तुमचा रट्टा आणि पाठांतर जर चांगलं झालं तर यापैकी 10 पैकी 10 मार्क तुम्हाला 100% भेटू शकतात. आणि यानंतरचं पण जे प्रकरण आहे प्रत्येक त्यात पण थोडा रट्टा आपल्याला लागणारच आहे. त्यामुळे पाठांतर ज्या ठिकाणी लागते त्या ठिकाणी पाठांतर, आणि ज्या पण आपल्या संधी वगैरे समाजचे चॅप्टर आहे तिथं कॉन्सेप्ट पाहिजेत. त्या ठिकाणी तुमचे कॉन्सेप्ट चांगल्या पाहिजेत. आणि विद्यार्थ्यांनो, हे लेक्चर पाहत असताना तुम्ही पी-वाय-क्यू सॉल्व्ह करत राहणं, त्याला कंपेअर करत राहणं हे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आज आपण स्टार्ट करूया आत्मनेपद. आत्मनेपद म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? जेव्हा क्रिया केल्यानंतर जे फळ आहे ते त्या कर्त्याला भेटतं त्याला म्हणतात आत्मनेपद. त्यामध्ये पहिला लकार बघूया आपण, लट लकार. लट लकार म्हणजेच काय? वर्तमान काळ. पहिले तर बघा, लट लकारामध्ये आपल्याला पाठ करायचे एकवचन, द्विवचन, बहुवचन मधले सर्व रूप. त्यानंतर प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. ते, से, ए, एते, ए वै हे, अंते, द्वे, महे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पी-वाय-क्यू फर्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करत होतो. त्यामध्ये 3 नंबरचा क्वेश्चन आला होता एक, रोचद्वे. रोचद्वे काय आला होता क्वेश्चन? रोचद्वे. रोचद्वेच्या शेवटी कोणतं लागलंय रिलेटर त्यामध्ये? रोचद्वे. काय लागले? द्वे लागले का रे? काल मी क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करताना एक क्वेश्चन दिलता बघा, रोचद्वे. यामध्ये द्वे आलतं बघा कालच्या क्वेश्चन मध्ये. द्वे कुठं आले बघा? इथं आले. आले का? एकदम सिंपल आहे. मग तुम्हाला क्लिक होतं, लगेच पाठ केलं का तुम्हाला क्लिक होतं. द्वे म्हटलं की मग तर आत्मनेपद मध्ये येते. मग त्यात लट लकार येतोय. लट लकारामध्ये आठवायचं, हा मध्ये येते लेटर. जेव्हा तुम्ही पाठ करता ना तुम्हाला सगळं कळतं, कोणतं लेटर कुठं आहे, मध्ये आहे, त्याची लोकेशन काय आहे, सगळं कळतं. एक वचन, आन्सर काय आलं मग? बहुवचन, मध्यम पुरुष, द्वे. कालच्या क्वेश्चनचा आन्सर आहे आपण काल बघितलेलं. ठीक आहे, आता सगळे आपण सॉल्व्ह करू. एक धातू घेऊ कोणता तरी. पठ घेऊ चला. पठ जर मी घेतला बघा, एक वचन मध्ये बघा, पठते, पठसे, पठे. कसं येईल? पठते, पठसे, पठे. इथं कसं येईल पठे मध्ये? पठे वर वेलांटी येईल, बरोबर का? पठ प्लस ए, पठे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पठेते. इथं कसं येईल? पठेते असेल. पठ प्लस येते, पठेते. इथं पठे. म्हणजे इथं कसं येईल? पठे ए. वहे, पठ, वहे, पठ, वहे. अंते, पठंते, पठद्वे, पटमहे. असे शब्द येतील विद्यार्थी मित्रांनो. समजलं का? आणि तेच करत असताना, समजलं? तेच करत असताना जर आपण फक्त याच्या सुरुवातीला इश्य लावलं प्रत्येकाच्या, आता हे सर्वांच्या सुरुवातीला काय लावलं? इश्य लावलं का? इश्य लावलं का आपण? इष्यद्वे लावलं, इष्य लावलं का तर तो झाला लूट लकार. कुठला लकार? लूट लकार. मग इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या सुरुवातीला इष्य लावायचंय. इष्यते, इष्यसे, इष्ये, इष्य येते, इष्य ये, इष्योहे, इष्यन्ते, इष्यद्वे, इष्यमहे. मग प्रत्येक ठिकाणी जर इष्य इष्य मी स्टार्टिंगला लावत आलो विद्यार्थी मित्रांनो, तर तो लकार झाला लूट लकार. लूट लकारामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचंय फक्त इष्य स्टार्टिंगला लागतं. शब्दामध्ये जर इष्य दिसत असेल तर मग ते म्हणायचं सरळ लूट लकार आहे. काल पण तेच सांगितलं होतं मी तुम्हाला, लट लकाराला की लूट लकार, लूट लकारामध्ये इष्य लावायचं. तिसी मी, तथव हे तुम्हाला मी सांगितलं होतं कसं पाठ करायचं उभं. तिसी मी, तिसी आम्ही, तथ आव आणि आव आमा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इष्य. इष्य बघा स्टार्टिंगला मी घेतलं या ठिकाणी. जर मी यामध्ये धातू ऍड करून जर लूट लकार काढायचं झालं, आता मी घेतो एखादा भाऊ, चला भाऊ धातू घेतला. भाव. भाऊ जर मी घेतला तर मग कसं येईल शब्द? भाऊ प्लस इष्य प्लस ते, भविष्यते. बघा, भविष्यते सुरुवातीला इथं इष्य आहे, इष्य. मग आन्सर कसं येईल रे विद्यार्थी मित्रांनो? भविष्यते येईल ना? कसं येईल? आता इथं भाऊ प्लस इष्य प्लस ते. इथं इष्य आहे बरं का सगळ्यांच्या सुरुवातीला. इथं इष्य आहे, इष्यते. इथं इष्य आहे कशामध्ये? इथं आहे लुट लकार. लट झाला आपला लूट लकार.
इष्यते, इष्यसे, इष्ये, इष्यते, इष्ये. प्रत्येक ठिकाणी इष्य लावायचे. इष्ये, वहे, इष्यन्ते, इष्यद्वे, इष्यमहे. प्रत्येकच्या स्टार्टिंगला इष्य लावायचे विद्यार्थी मित्रांनो. मग हे जेव्हा शब्दांच्या शेवटी येतील त्यावरून तुम्हाला ओळखायचंय की पुरुष कोणता आहे आणि एकवचन आहे का द्विवचन आहे का बहुवचन आहे. आता हे जर इथं जर मी घेतलं भव धातू, मग भवचं कसं इथं भव प्लस इष्यते, भविष्यते, भव प्लस इष्यसे, भविष्यसे, भविष्ये, भविष्यते, भविष्यये, भविष्यवहे, भविष्य वहे, भविष्यन्ते, भविष्यद्वे, भविष्यमहे. हे त्याचा आन्सर येईल कशामध्ये, लुट लकारामध्ये. हे झालं आपलं लट लकार आणि लुट लकार. तुम्हाला फक्त शब्दाच्या शेवटी काय येतंय बघायचं. दिलेले 5 जे एस मध्ये क्वेश्चन आहेत, त्याच्या शेवटी काय येते, कोणतं लेटर येते, ते लेटर कोणत्या पुरुष मधलं आहे आणि कोणत्या वचनामधलं आहे एवढं बघायचं. त्यासाठी पाठ काय पाहिजे तुमचं, हे पाठ पाहिजे लेटर्स सर्व, की कोणत्या वचनात कोणतं येतं आणि कोणत्या पुरुषात कोणतं येतं. लट लकार झाला आपला, लोट लकार झाला. आता बघू आपण लोट लकार. लोट लकारामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, लेटर दिले तुमच्या समोर. एकवचन, द्विवचन, बहुवचन, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. एकवचन मध्ये ताम, स्व, ए. द्विवचन मध्ये इताम, इधाम, इथाम, इतत आहे, इतथ आहे, इताम, इथाम, वहे, अंताम, ध्वम, महे. एक धातू घ्या. चला पठ घेतला. मी धातू का घेतोय सारखं प्रत्येक वेळेस, तुम्हाला कळलं पाहिजे की क्वेश्चन कसे येतात. आता इथं पठ प्लस ताम, पठताम. डायरेक्ट क्वेश्चन येतो. क्वेश्चन पठताम ओळखा कोणतं धातू रूपाने आहे. पठताम, तामा म्हटलं की आत्मनेपद आठवलं पाहिजे. ठीक आहे. आत्मनेपद हे आत्मनेपद मध्ये कुठला लकार, लोट लकार. लोट लकार आहे का, लोट लकार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लोट लकार झाला आपला. मग याच्यामध्ये बघा ताम, स्व, ए. द्विवचन मध्ये इताम, इथाम, वहे, अंताम, ध्वम, महे. मग मी जर पठ प्लस केलं पठताम, पठस्व, हे असे क्वेश्चन येतात बघा, पठस्व काय काय ठिकाणी. मग बरेच विद्यार्थी काय म्हणतात शेवटी व आलंय, व म्हणलं की ते जातात परस्मय पदकडे. इथं स्व आहे विद्यार्थ्यांना, तुम्हाला शेवटचं लेटर बघणं, शेवटची रचना कशी झाली शब्दाची हे बघणं गरजेचं आहे. पठताम, पठस्व, पठे, पठे, पठिताम, इथं ई आहे बघा, ई. पठिताम, पठिथाम, ताम आणि थाम. पट पटवहे, पठनताम, पठद्वम, पठमहे. हे झालं त्याचं लोट लकार. हे तुम्हाला पाठ करणंच आहे. ताम, स्व, ए, इताम, इथाम, वहे, अंताम, ध्वम, महे. लट लकार केला तुम्हाला लोट लकार जमून जाईल, कारण इश्य लावायचे. लोट लकार सेपरेटली पाठ करा. आणि आता लंघ लकार आणि विधी लंघ लकार एकमेकाला कम्पेअर करून आपण सॉल्व्ह करू. तुम्ही फक्त काय करायचं, एक्झाम्पल एकच घ्यायचं, धातू एकच घ्यायचा, म्हणजे नोटबुक मध्ये सॉल्व्ह करताना किंवा लिहिताना, नोट्स काढताना एक धातू घ्यायचा आणि प्रत्येक याच्यामध्ये ऍड करत जायचं शब्दांमध्ये. पठताम, पटस्व, पठे, पठिताम, पठयथाम. आणि मग तुम्हाला कळून जाईल की क्वेश्चन कसे येतात, त्यावरून तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपला लोट लकार. यानंतर आपण कम्पेअर करू लंग लकार आणि विधी लंग लकार. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांना, लंग लकार आणि विधी लंग लकार. लंग लकारामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, परस्मय पदामध्ये पण कुठल्याही लेटरच्या आधी, सुरुवातीला शब्दाच्या आधी अ लागतं. काल क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक क्वेश्चन आला होता आपल्या पीवायक्यू मध्ये, अमंत्र येत. त्यामध्ये स्टार्टिंगला अ होता आणि शेवटी त होता. मग तिथे कुठला लकार लागतो, लंग लकार. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत विद्यार्थ्यांनो. अ लागलं सुरुवातीला, ते कोणता लकार असतो, सॉरी, लंग लकार. त्यानंतर इश्य लागलं, तो कोणता लकार असतो, लोट लकार. आणि अजून कुठलं सांगितलं मी, ए सांगितलं होतं बहुतेक, ए. ए म्हटलं की विधी लंग लकार, ए एडक्याचा. ठीक आहे. हे 3 गोष्टी ध्यानात ठेवायचं. अ, ए आणि इश्य. अ, ए आणि इश्य. अ म्हटलं की काय, म्हटलं की लंग लकार, ए म्हटलं की विधी लंग लकार आणि इश्य म्हटलं की लुट लकार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुमच्या समोर लंग लकारचा एक टेबल दिलाय, विधी लंग लकारचा एक टेबल दिलाय. यांच्यामधले लेटर आता तुम्हाला बरेच कम्पेअर होतील परस्मय पदामध्ये आणि बऱ्याच आता झालेल्या लकारामध्ये, लोट लकारामध्ये. मग तुम्हाला तिथे मेजर साइन सांगेल की कोणती गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता इकडे बघा, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. लंग लकारासाठी बघतोय आपण एक वचन, द्विवचन, बहुवचन. शेवटी लागणारे लेटर त, था, ए. इताम, इथाम, वही, मही, ध्वम, अंत. आपण हा बघितला लोट लकारामध्ये, इथाम बघितला, ध्वम बघितला. मग काय डिफरन्स आहे रे, मग शब्दात जर त्यांच्या शेवटी जर आता समजा इथाम लागला असेल, तर मग त्याचा आन्सर काही हे पण लिहायचं का, लंग लकार आणि लोट लकार पण नाही. मी काय म्हटलंय, अ लागतं सुरुवातीला शब्दाच्या. मग आता जर मी इथं पठ धातू घेतला, पठ, तर बघा मग सुरुवातीला काय लागेल, अ लागेल. त्यानंतर पठ प्लस इथाम, पठिताम, अपठिताम, अपठिताम.
हे झालं तुमचा शब्द. असा क्वेशन येतो एक तुम्हाला. ओळखा. मग इथं तुम्ही फक्त ताम बघता किंवा इताम बघता. आता बरेच विद्या बघा 3 चान्सेस आहेत इथं चुकण्याचे. ताम आलं तरी 1 लकार येऊन जातोय कुठलातरी. बरोबर आहे का? ताममध्ये पण लेटर आहे कुठल्यातरी लकारामध्ये. त्यानंतर इथं इताम पण दिलाय. ज्यांचं लक्ष गेलं त्यांना इताम पण दिसला आणि ज्यांचं अजून लक्ष गेलं त्यांना इथं पण दिसला. मग तुम्हाला ॲक्युरेट आन्सर येतं. आणि असेच क्वेशन येतात. असेच क्वेशन येतात. इथं ताम पण आहे तुम्हाला फसवायला दिला. इथं इताम पण आहे त्यांचं लक्ष गेलं आणि इथं पण दिले स्टार्टिंगला. इताम ॲड आहे त्याच्यामध्ये. मग कुठला आन्सर आला तुम्हाला? हे आन्सर आलं बघा. द्विवचन प्रथम पुरुष. कसं लिहायचं आन्सर? आत्मनेपद, लंगलकार, प्रथम पुरुष, द्विवचन. हे झालं तुमचं आन्सर. प्रत्येक ह्याच्यात आता ॲड करा. अपठ, अपठत, अपठतः, अपठे. त्यानंतर अपठिताम, अपठिताम, अपठिवही, अपठवही, अपठंत, अपठध्वम, अपठमही. सगळ्यात धातू ऍड केला आपण आणि त्याच्या आधी लेटर लावायचं. कशामध्ये? लंग लकार. आणि विधी लंग लकार बघा. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष मध्ये एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. एकवचन मध्ये बघा इथ, इथा. इथं फक्त ई लावलाय स्टार्टिंगला. मी विधी लंग लकारामध्ये ए सांगितलं होतं परस्मय पदामध्ये. इथं ई दिलाय. इडलिंबूचा. बघा आहे तसं था ए आहे तसं दिले. बाकी सगळे ह्याच्या स्टार्टिंगला ई लावलंय. ई इकडे लावलंय. इथं झाला. इथं झालं. इथं ए ऍड करायचं. बघा इथं मेजर साईन. इथं डिफरन्स आहे. काय काय याच्यात डिफरन्स आहे हे लक्षात ठेवा. इथामय इयथाम केला. इथं इयथाम. इथं मध्ये काही ऍड केलं आणि ऍड केलंय. बघा इथं इयथाम, इथाथाम. त्यानंतर इवही. इकडे पण इवही करून टाकला. ई ऍड केलंय. इकडे अंत. आता इथं इथं ध्यानात ठेवायचं. मेजर साईन आहे म्हणजे डिफरंट आहे. अंत इरण आहे इकडं. इकडं ध्वमय, इकडं इध्वमय. ही सेम आहे. इमही इकडं, सॉरी इकडं मही, इकडं इमय. फक्त इथं एक डिफरन्स आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणायला गेलं तर इथे एक डिफरन्स आहे. 2 डिफरन्स आहे. बाकी सगळं ई ऍड करत गेलं. बघा इथं इथाम आहे. इथं इयथाम केला. ऍड केलाय फक्त इथं. इयथाम, इयथाम, इवही. सगळ्या ठिकाणी ई ऍड केलाय. विधी लंग लकार कोणत्या? ह्याच्यामध्ये आत्मनेपद मध्ये. आणि एडक्याचा कशात ऍड केला होता? परस्मय पदमध्ये. याच्यामध्ये जर मी भव धातू ऍड केला. चला भव ऍड केलं. भव इथ, भवित. दुसरी वेलांटी म्हणले असेल बघा. भवित, भवित. भव प्लस इथ, भवित. त्यानंतर भविथा, भविथा, भविथ. त्यानंतर भवी या थाम, भवी या था याम, भवी भवी वही, भवी रन, भवी ध्वम, भमी मही. सगळ्या ह्याच्यात ऍड केले कारण त्यात दुसरी वेलांटी आली मला बहु मधला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बहु झाला धातू घेतला आपण या ठिकाणी. पठा आणि बहु धातूद्वारे आपण सर्व लकार शिकून घेतले या ठिकाणी. हे झाले आपले लंग लकार आणि विधी लंग लकार. हे दोन्ही पण इम्पॉर्टंट लकार आहेत. त्यातल्या त्यात कधी इम्पॉर्टंट आहेत? जेव्हा तुम्ही त्याची प्रिपरेशन करता युनिव्हर्सिटीची. त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांना, एक ह्याच्यावर एक क्वेश्चन येऊन गेलाय बघा. परत म्हटलं तर याच्यावर एक क्वेश्चन येऊन गेलाय. आणि जास्त करून येत नाही. लंग लकार आणि विधी लंग लकार हे खूप जुने क्वेश्चन आहेत. जेव्हा 2021च्या पॅटर्नच्या अगोदरचे क्वेश्चन आहेत. पण जेव्हा 2021चा पॅटर्न चेंज झाला, जास्त जास्त परस्मय पदावर क्वेश्चन येऊ लागले सगळेच्या सगळे. 10 पैकी जवळ-जवळ जे 10 मार्कचं वेटेज धातुरूपानेचं, त्यातल्या त्यात 7 ते 8 मार्कचं वेटेज यांना दिलं परस्मय पदाला आणि 1-2 क्वेश्चन फक्त आत्मनेय पदाला दिले. त्यातल्या त्यात पण आत्मनेय पदावर लट लकार करा एक आणि लोट लकार करा. तुम्हाला 10 पैकी 9-10 तरी मिळूनच जातील. 10 पैकी 10. कारण लंग आणि विधी लंग लकार हे 2021च्या पॅटर्न नुसार क्वचित यायलेत, क्वचित. म्हणजे आलं तर चुकून येतं एखाद्या वर्षी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला लंग लकार, विधी लंग लकार कंप्लीट झाला आत्मनेय पदाचा. आणि हा धातुरूपाने चॅप्टर पण कंप्लीट झाला. जेवढे लेटर आहेत तेवढेच तुम्ही लर्न करा. कशामधले? मी सांगितलं तुम्हाला परस्मय पदामध्ये लट लकार केला की लोट लकार झाला. मग बाकी कशात राहिले? लोट लकार एक सेपरेटली करा. आणि लंग लकार आला की विधी लंग लकार कम्पेअर होऊन जातो. फक्त एडक्याचा कुठे ऍड केला ते बघायचं आपल्याला विधी लंग लकारामध्ये. सेम तसंच आत्मनेय पदामध्ये पण ध्यानात ठेवायचं. लट लकार केला की लोट लकार झाला. लोट लकार सेपरेटली करायचा. लंग लकारावरून विधी लंग लकार. त्याच्या स्टार्टिंगला फक्त इडलिंबूचा कुठं लावलाय ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रकारे आपला धातुरूपाने चॅप्टर कंप्लीट झाला. आपण नेक्स्ट लेक्चर, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण पीवायक्यू पण घेतलेत, कसे आलेत क्वेश्चन. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण चालू करणार आहोत प्रत्यय. हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. 10 मार्कला एकदम सिम्पल वेने मी तुम्हाला टीचिंग करणार आहे तो चॅप्टर. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला जमत असेल की नोट्स काढा, नाहीतर आपल्या ग्रुपवर आपण अवेलेबल करून देतो नोट्स सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर आपला कंप्लीट झाला. नेक्स्ट लेक्चर आपण चालू करूया प्रत्यय. आणि भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.